नरदेहा विचारावे सार, धरावा पैधीर भजन मार्गी, चंचल चित्ताशी ठेवून या ठाई, संतांचे पायी लीन व्हावे। भावाच्या पै हाते धरावा निश्चय, येणे भव भय देशो धडी, चंचल चित्ताशी ठेवून या ठाई, संतांचे पायी लीन व्हावे। नामा परते जगी साधन सोपे नाही, आवडीने गाई सर्व काळ, चंचल चित्ताशी ठेवून या ठाई, संतांचे पायी लीन व्हावे। तुका म्हणे वंश धन्य त्या नराचा, तुका म्हणे वंश धन्य त्या नराचा, ऐशा निश्चयाचा मेरू झाला, चंचल चित्ताशी ठेवून या ठाई, संतांचे पायी लीन व्हावे। विठोबा रघुनाथ जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे, अनवरत आनंदे वर्षितिये, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरुदास तुका सांप्रदायिक गुरु पांडुरंगाला प्रणाम करून, ज्यांच्या निमित्त सेवा आहे अशी एक विभूती होऊन गेली। कुलकर्णी सर, त्यांना प्रणाम करून जमलेले सर्व भाविक भक्त, ज्ञानानं वयानं थोर असणारी मंडळी, सेवाधारी मंडळी, आपणा सर्वांना प्रणाम करून आजच्या कीर्तन सेवेला प्रारंभ करायचा आहे। जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामधून ज्याला कुणाला मनुष्यदेह प्राप्त आहे त्यालाच उपदेश आहे, बाकीच्यांचं काही काम नाही। तुम्ही नरदेहाला आलात तर पहिला विचार करा। काय विचार करा? धरावा पै धीर भजन मार्गी, भजनासाठीच मनुष्य देह आहे ना। चंचल चित्त आहे त्याला स्थिर करा आणि संतांचे पायी लीन व्हा। अंतःकरणामध्ये शुद्ध भाव पाहिजे। भावाच्या पै हाते निसंशय वृत्ती होऊन धरावा निश्चय, त्याचं फल सांगितलं त्याने, तेने भव भय देशो धडी। भव याचा अर्थ संसार आहे आणि भय म्हणजे भीती आहे, ती निघून जाईल मी सांगितलं। जगात काही देवप्राप्तीचे अनेक साधनं सांगितलेली आहेत, त्यापैकी एक सोपं साधन कोणतं असेल तर नामस्मरण आहे। नामापरते जगी साधन सोपे नाही, पण घ्यायला पाहिजे कसं? आवडीने गाई सर्व काळ। गाई म्हणजे हे गाय म्हणशीला, गाई म्हणजे गायन करणं, कारण ती मराठी भाषा फार कठीण आहे, त्याला आवड पाहिजे, गायन झालं पाहिजे आणि सर्व काळ झालं पाहिजे। असं ज्याच्याकडून घडलं असेल तर तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे वंश, त्याचा वंश धन्य। सगळ्यांचा वंश धन्य म्हटलेलं नाही, तरीच जन्मा यावे, दास विठोबाचे व्हावे, नाही तरी काय थोडी आहेत म्हणतात, असं त्यांनी वर्णन केलं आहे। म्हणून तुका म्हणे वंश धन्य त्या नराचा, ऐशा निश्चयाचा मेरू झाला। एकंदरीत या अभंगाचा थोडक्यात भाव आहे। याचं विवरण जर आपण बघितलं तर सरासरी मृत्यूलोकामध्ये सगळं जे वाङ्मय आहे वेदापासून आलेलं आहे। आणि आज थोडक्यात सांगायचं झालं तर कलियुगामध्ये वेदाच्या दोन प्रस्थानत्रयी आहेत, एक संस्कृत प्रस्थानत्रयी आणि एक मराठी प्रस्थानत्रयी। संस्कृत प्रस्थानत्रयीमध्ये उपनिषद येतात, अजून ब्रह्मसूत्रे येतात आणि भगवद्गीता येते। आणि मराठी प्रस्थानत्रयीमध्ये ज्ञानेश्वरी, गाथा आणि भागवत। त्यापैकी यावर्षी एक पर्वणी आहे। शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या भागवताला लिखाण होऊन 450 वर्षे झाली आणि नाथांच्या जलसमाधीला 425 वर्षे होतात। म्हणून ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत हे आज प्रतिपादन करायचं व्यासपीठ कोणतं असेल तर एक कथा कीर्तन आणि प्रवचन आहे। त्यामध्ये तुमचं ते लोकांना मनोरंजन, कर्मणूक, हे गंमत जम्मत आता ते आवडायला लागलं, हा त्याचा एक विषय नाही। फक्त साधू संतांनी एवढं सांगितलेलं आहे की भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, स्वअनुभवे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून
हृदय मूर्ती ठसावी श्रीहरीची, ऐशी कीर्तन मर्यादा या संतांच्या घरची. त्या मर्यादेचं कधीही वक्त्यानं उल्लंघन करू नये आणि श्रोत्यानं त्यांना उल्लंघन करा अशी म्हणजे वेळसुद्धा आणू नये. असा एक कीर्तन महिमा जगामध्ये आहे. त्यापैकी नाथ महाराजांचा भागवत जर आपण बघितला तर भागवतामध्ये त्यांनी चिंतन सांगताना असं सांगितलेलं आहे की भगवान कृष्णाने हा भागवत उद्धवाला सांगितला, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी तुम्हा मला सांगितला आणि नैमिषारण्यामध्ये शुकाचार्यांनी परीक्षितीला सांगितला. परीक्षित हा अर्जुनाचा नातू आहे, अभिमन्यूचा मुलगा आहे. त्याला ऋषीचा एक शाप होता आणि त्या शापातून मुक्त होण्यासाठी 7 दिवसामध्ये भागवत त्यांनी ऐकला आणि त्यांचा उद्धार झालेला आहे. म्हणून श्रवण भक्ती 1 नंबरची मानलेली आहे. मंत्रीची वैरी मरे तरी वाया का बांधावी कटारे, रोग जाय दूध साखरे तरी निंब का पियावा, तैसा मनाचा मारू न करिता, इंद्रियाशी दुःख न देता, मोक्षाशी आयता श्रवणाची माझी. म्हणजे श्रवणामध्ये मोक्ष प्राप्त होतो असं ज्ञानोबा स्पष्ट वर्णन करतात. म्हणून त्या भागवतकारांचे एक मनोगत आहे. देवाची मुख्य 2 रूपं आहेत. तुम्ही सगुण भक्तियोग 12 अध्याय काढून बघा. ज्ञानेश्वरी सुद्धा क्रमानं आपण वाचली पाहिजे आणि क्रमानं वक्त्यानेही सांगितली पाहिजे. 11वा अध्याय हा विश्वरूप दर्शन योग आहे, 10वा अध्याय हा विभूती योग आहे आणि 12वा अध्याय हा सगुण भक्तियोग आहे. सगुण भक्तियोगामध्ये पहिल्या श्लोकामध्ये अर्जुनाची एक शंका आहे. एवम सतत युक्ताय भक्ती स्वापर उपासते ये चाप्यक्षर अव्यक्तम तेशा की योग वित्तमा, तरी सकळ विराधी राजू जो सोमवंशी विजय ध्वजू, तो बोलता झाला आत्मजू पंडू नृपाचा. पुढे वर्णन केलं त्यांनी का व्यक्त आणि अव्यक्त हे तुझे एक निभ्रांत, भक्ती पाविजे व्यक्त अव्यक्त योगे या दोन्हीही वाटा, एक व्यक्ताची वाट एक अव्यक्ताची वाट आहे. म्हणजे व्यक्त अव्यक्ताला त्यांनी म्हटलं आहे सगुण निर्गुण, अजून स्वरूप तटस्थ. मग ही मुख्य 2 रूपं आहेत. भगवंतांनी उद्धवाला उपदेश करताना हे सांगितलं आहे त्यांनी की उद्धवा मी मूळचा निर्गुण निराकार ब्रह्म आहे आणि माया ही माझी उपाधी आहे आणि माया ही उपाधी असल्यामुळं मी ईश्वर झालो. आणि ज्यावेळी भगवान परमात्मा म्हणजे ब्रह्म ईश्वर आकाराला आलो त्यावेळी हा सगळा नाना तऱ्हेचा बाजार आहे. ही निर्गुणात काही नाही त्या ठिकाणी. देवा नाही नाम, देवा नाही रूप, देवा नाही ठाव काही कुठे. मग सगळं आलं कुठं? सगुणामध्ये आलं असं संत वर्णन करतात. एकले न कंठेची मनोनी आहे, गगन चंद्र सूर्य मेघ तारा, पाचही महाभूते भौतिक भिन्ने हो, ऐसा लाघविया माया सूत्रधार, ऐसा लाघविया माया सूत्रधार. त्या भगवान परमात्म्याला एकट्याला कर्मना, कर्मनाचा मराठी शब्द आहे गमन. असं एकलेन कंठेची म्हणून या येणे. मग काय काय निर्माण केलं? केली निर्माण 14 ही भुवने, 14 भुवन आहेत. गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे, 5ही महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने हो, ऐसा लाघवे या माया सूत्रधारी. 14 भुवन आहेत, 21 स्वर्ग आहेत, 7 पाताळ आहेत. पण हे सगळं तुम्ही आता हे बोवा तुम्ही सांगा मनुष्याला पाठ करून, हा पाठ करण्याचा काही विषय नाही. कारण ते आमच्या महाराजांनी एका पुस्तकात लिहिलेलं आहे. तुम्हाला बऱ्याच वेळा मी सांगितलं आहे की अशी पुस्तकं वाचत चला म्हणून, म्हणजे बाकीची वाचू नका नाही मला म्हणायचं, पण वाचायला पाहिजे. अशी ही भारतीय संस्कृती, अशी ही भारतीय परंपरा. त्यात तिने तुमचं 14 भुवन कोणती, 7 पाताळ कोणती, 21 स्वर्ग कोणते, सगळं वर्णन त्यांची नावासकट वर्णन केलं आहे. पण असा एक लोक देवाने निर्माण केला आहे, त्याचं नाव आहे तुम्ही आम्ही ज्या ठिकाणी जन्म घेतला त्याला एक 2 नावं आहेत. एक इहलोक, दुसरं मृत्यूलोक. आता मृत्यूलोक का म्हटलं असेल तर आमचे गुरुजी सांगायचे 12 झाला आहे ना मग 12वं होणारच. देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या, ना म्हणून हे धनंजया जिया परी. तू जन्माला मृत्यू पावतो आहे, त्याचं एक नाव मृत्यूलोक आहे. मृत्यूलोक निर्माण करताना, इहलोक निर्माण करताना नाथ महाराजांचं असं भागवतामध्ये वर्णन केलं आहे. भगवंतांनी सांगितलं उद्धवा मी हे सगळं निर्माण केलं, पण सगळ्यात शेवटी मनुष्यदेह निर्माण केला. अगोदर नाही. हे नाथांचं म्हणणं आहे. एक मनुष्यदेह सोडून बाकी सगळं निर्माण केलेल्याकडे देवानं बघितलं. देवाला जाणणारे किती प्राणी आहेत मनुष्य सोडून. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगीती. पशुवादिकांना हे पाप आहे हे पुण्य आहे हे काही कळत नाही. मग कळण्यासाठी भगवंतानं आपली बुद्धी खर्च केली.
असं लिहिलं आहे भागवतामध्ये. मज कर्त्याची प्राप्ती वळवा लागे निश्चिती, संशय प्रकाशुनी ज्ञानशक्ती पुरुष प्रकृतीम्या निर्माण केली. माझी प्राप्ती होण्यासाठी माझी बुद्धी खर्च करून मी असा एक प्राण निर्माण केला, त्याचं नाव मनुष्य आहे. आणि इतरांपेक्षा भगवंतानं मनुष्याला एक वस्तू ज्यादा दिलेली आहे, पण कळना मनुष्याला नाही. पश्वादिक बरे, तुम्ही असं कसं मनुष्याला बोवा, मनुष्याला मी भागवत वाचक आहे, त्यात लिहिलं आहे. भरपूर चिंतन आहे त्यामध्ये, काही गोष्टी न सांगणारे आहेत. पश्वादिकामध्ये त्यांचा व्यवहार जो होतो आहे तो ऋतुकाळी होतो आहे. मनुष्याचं सगळ्यांना माहिती आहे महाराज, मग कोण बरे आहेत सांगा ना. असं नाथ महाराज भागवतामध्ये म्हणतात हे परखड आहे चिंतन, म्हणून भागवत अतिशय परखड आहे महाराज. त्यांनी काय केलं की आपली बुद्धी खर्च करून असा एक प्राण निर्माण केला, त्याचं नाव मनुष्य आहे. आणि मनुष्याला इतरांपेक्षा एक वस्तू जर ज्यादा कोण दिली असेल तर बुद्धीचं स्वातंत्र्य. नाथ महाराजांचं वाङ्मय असं आहे, 4 गोष्टी मृत्यूलोकात सगळ्यांना समान आहेत. आहार, निद्रा, भय, मैथून सर्व योनिशी समसमान, परी मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वता उद्धवा. या मृत्यूलोकामध्ये आहार नाही असा प्राण नाही, निद्रा नाही असा प्राण नाही, भय नाही असा प्राण नाही. सगळे प्राणी प्रजा उत्पत्ती करतात, पण मानव देहातलं अधिक ज्ञान कोणतं असेल तर त्याला मी बुद्धीचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. सत्यासत्य मनुष्याला कळतं, धर्म अधर्म मनुष्याला कळतो, हित अनहित मनुष्याला कळतो, न्याय अन्याय मनुष्याला कळतो, अजून खरं खोटं सगळं कळण्याची कला भगवंतानं मनुष्याला दिलेली आहे. आणि तो देह तुम्हा आम्हाला मिळालेला आहे. मनुष्य देहाविषयी शास्त्रकारांनी काही मनोगत व्यक्त केली, त्यात 2-3 प्रवाह आहेत. एक प्रवाह असा आहे, ना ज्ञानोबा वर्णन करतात, आगा कर्मी जे उरावे ते सुखदुःखी फळावे, ते भोगावया यावे देहा एका, मागलं कर्म शिल्लक राहावं, ते भोगासाठी देहाला यावं लागतं. एक प्रवाह आहे. दुसरा प्रवाह आहे, पाप पुण्य करुणी जन्माये तो प्राणी, नरदेहा येऊनी हानी केली. एक प्रवाह आहे. अजून एक प्रवाह आहे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तिची अंगे झाली हररूप. हा एक प्रवाह आहे. आणि अजून एक प्रवाह आहे, काग टाळी न्याय पावला हा देह, न घडे तेव पायी घडो आले. आणि अजून एक प्रवाह आहे, देह दिला देवे यासाठी. मग आता सगळी जर आपण प्रमाणात जमेला धरली तर तुकोबारांचं असं म्हणणं आहे, तुम्ही मनुष्य देहाला आलात, मग सारखा असारखा विचार करा ना. एक श्रुतीमध्ये श्लोक आहे, सारखा मनुष्याने विचार करावा. करत नाही तसं नाही महाराज. तुकोबारांचं एक प्रमाण आहे, सारासार विचार करा उठा, नाम धरा कंठी विठोबा, नाम धरा कंठी विठोबा, विचार करावा, सारासार विचार करा, उठा उठी. काय विचार करा? नाम धरा कंठी विठोबाचे. ध्रुवपद अजून एक चिकत बघा त्यामध्ये, तयाच्या चिंतनेत तरतील दोषी म्हणून आहे. तो आपण कोणता आहे? पवित्र तो देह. आणि इथं वर्णन केलं, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्धट भवसिंधू. म्हणून श्रुतीमध्ये एक शब्द आहे, सारखा मनुष्याने या 3 गोष्टीचा विचार करावा. सदा विचार ये तस्मात जीव जगत परमात्मा. जीव कोण आहे? जगत कोण आहे? परमात्मा कोण आहे? सारखा मनुष्याने विचार करावा. जीवाची व्याख्या विचारसागरामध्ये सांगितलेली आहे. बुद्धी, बुद्धी अधिष्ठान चैतन्य, त्या चैतन्याचा बुद्धीमध्ये पडलेला आभास मिळून जीव आहे. आणि शंकराचार्य हे वर्णन करतात, एकमेवा अद्वैत्यम ब्रह्म नेहना नास्ति किंचना, ब्रह्म सत्य जगन मिथ्या, जीव ब्रह्मयो नापरा. श्रुती वर्णन करते आहे की एक ब्रह्म सत्य आहे, जगन मिथ्या आहे, आणि जीव हा देवाचा अंश आहे. मग देव सुखरूप आहे, जीव ही सुखरूप आहे. पण असून सुखरूप तो आपल्याला मानतो आहे दुःखरूप. याला संगती संग म्हटलं. मुक्त होता परी हो बळे झाला बद्ध घेऊन या. मग त्याने काय काय छंद घेतले. आता तुम्ही आम्ही काय काय छंद घेतले हे आम्हाला माहिती आहे ना. महाराजांना छंद आहे, हे रेकॉर्ड करून तुम्हाला आमच्यावर पोचवायचं. चांगलं काम आहे महाराज. कुठं जरी बसलं तरी आम्हाला ते कुठं प्रवचन आहे, कुठं कीर्तन आहे बघायला मिळतं. आनंदाची गोष्ट आहे ना. गंमत चिंतनामध्ये असे आहे, ते सारखं मनुष्याने विचार करावा. मग आम्ही दुःखरूप नसून सुखरूप आहे ना, पण छंद घेतल्यामुळे दुःखरूप झालो. कधीपासून छंद घेतले? शब्द आहे अनादी म्हणून.
जीव सुखरूपासून आपल्याला दुःखरूप समजतो आहे, अनादी शब्द आहे. एक अमृतानुभवाच्या पहिल्या प्रकरणामध्ये एकूण 6 गोष्टी अनादी सांगितल्या. कोणी तिच्यावर तर्कवितर्क करायची काही गरज नाही, कारण शास्त्र अमुक वर्षापूर्वी 500 वर्षापूर्वी असं नाही म्हणत त्यांनी. ब्रह्म अनादी, माया अनादी, दोघांचा संबंध अनादी, ईश्वर विशिष्ट चैतन्य अनादी, जीव म्हणजे अनादी आणि जीवेश्वर भेद सुद्धा अनादी आहे. मग असा असणारा जीव कोणाचा विचार करावा? सरासरी आपण चिंतन बघितलं तर विचारसागरातच त्यांनी वर्णन केलं आहे की जीव हा सुखरूप असून दुःखरूप मानतो आहे. पण जीवाचं जर आपण चिंतन बघितलं तर जीव हा दुःखरूप नाही, म्हणून त्याचं अंतिम फल सांगितलं आहे, सकल दुःखाची निवृत्ती आणि आपल्या स्वरूपाची प्राप्ती. मग प्राप्ताची प्राप्ती आहे का अप्राप्ताची प्राप्ती आहे? प्राप्त असणारा अनादी काळापासून अप्राप्त वाटू लागला. त्याला एक छोटं उदाहरण विचारसागरामध्ये आहे. पूर्वीच्या काळामध्ये सुतारकाम करायचे, आताही करतात, पण ते कालोगामध्ये सगळं बदलत गेलं. पूर्वी ते रेघोट्या मारायच्या, कशावर? पेन्सिलीनं, त्या लाकडावरती कट करायसाठी, आणि ती ठेवायची कुठं? कानामध्ये. आपल्या कामात गुंग झाला, नंतर त्याला ती कुठं पेन्सिल सापडणं, अख्खं घर शोधलं, पेन्सिल नाही. मग कुठे गेली असं म्हटलं, सापडा गेली होती कुठं? मध्यंतरीच्या कालामध्ये त्या कामगाराला त्या पेन्सिलचा भ्रम झाला, तसा अनादी कालापासून आम्हाला आमच्या स्वरूपाचा भ्रम झाला आहे. हे भ्रम काढायचं कार्य जर कोण करत असतील त्यांचं नाव संत आहे. चिंतन एवढं आहे त्यामध्ये, हे सांगून न संपण्यासारखं आहे. तात्पर्यातलं असं आहे, म्हणून जीव कोणी याचा विचार करावा, जगत कोणी याचा विचार करावा. जगत हे विचारांती सिद्ध होत नाही. आमचे कीर्तनकार गुरुजी म्हणून होते, बोळाळकर गुरुजी, त्यांनी कधीही अजातवाद सोडला नाही महाराज. वाद आहेत, वाद म्हणजे तुम्ही भांडण म्हणशीला, हे भांडण नव्हे. प्रत्येकानं जगताविषयी मांडलेली काही मतं आहेत. अजातवाद आहे, विवर्तवाद आहे, परिणामवाद आहे, दृष्टीसृष्टीवाद आहे, सृष्टीदृष्टीवाद आहे, आरंभवाद आहे, बिंब प्रतिबिंब वाद आहे. त्यापैकी पहिला वाद कोणता असेल? अजातवाद. प्रपंच एक झाला होता, हे तो समळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागुता, कदा कल्पांते घडे ना. जगत नावाची वस्तू विचारांती सिद्ध होत नाही, आणि ते पटवून द्यायसाठी विचारसागरामध्ये एकच उदाहरण सांगितलं आहे, रज्जू सर्प. कसं आहे बघा, ते रंगवून सांगायला वेळ लागतो. हां महाराज, थोडक्यात तुम्हाला सांगतो मी. ते कुठेतरी अंधारामध्ये दोरी पडली होती, एकटा चालला होता रस्त्यानं, आणि त्याला लांबून त्यानं बघितलं, सर्प आहे म्हटलं. तो विचार करतो उभं राहिला. दुसरा आला, तो म्हटलं काय नाही, पुढं सर्प आहे म्हटलं. त्यानंही बघितलं, तो म्हटला बरोबर आहे, मी बघितलं, फडी काढली होती म्हटलं. दोघं विचार करतात. तिसरा आला, तो म्हटलं काय विचार करता? नाही, पुढं सर्प आहे म्हटलं. त्यानं बघितलं, तोही म्हटला नाही 100चा आकडा आहे म्हटलं. असं ते विचार चालले. मग आता माराय म्हटल्यानंतर प्रकाश घेऊन आले. प्रकाश मारल्यावर ते काय होतं? दोरी होती. प्रकाश म्हणजे ज्ञान आणि काळोख म्हणजे अज्ञान. अज्ञानामध्ये त्या दोरीवर सर्प भासला. शास्त्र असं वर्णन करतं, दोरी बघायच्या अगोदर दोरी सर्प झालेली नाही. याला सर्प भासला, दोरीच आहे ना त्यावेळी, आणि प्रकाश आणला, आता काय आहे? ती दोरीच आहे. तिन्ही कालामध्ये शास्त्र असं वर्णन करतं, त्या दोरीवर त्या सर्पाचा अत्यंत अभाव आहे. तसा ब्रह्माचा जगतावरती अत्यंत अभाव आहे. म्हणून वर्णन केलं आहे नाथ महाराजांनी, प्रपंच नावाची वस्तू सिद्ध होत नाही. प्रपंच एक झाला होता, हे तो समळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागुता, कदा कल्पांते घडेना. आमच्या डोंगरामध्ये एक उदाहरण आहे. आईचं लेकरू एवढं रडायचं, काय केलं? थांबना. आई म्हटली, बाळा तुला बागुलबुवा येईल आणि खाऊन जाईल. आता मूल रडायचं राहिलं, पण बागुलबुवा कुणी बघितलंय सांगा? बागुलबुवा ही वस्तू अस्तित्वात नाही. तसं जगत नावाची वस्तू विचारांती सिद्ध होत नाही. मग गुरु शिष्याचा संवाद आहे. त्यात शिष्य म्हणतो, गुरुजी तुम्ही जगत नाही म्हणता, पण आम्हाला पावलोपाऊल जगताचा अनुभव आहे. त्यांनी सांगितलं, तो जगताचा म्हणजे विवर्त आहे ब्रह्माचा. म्हणून वर्णन कर म्हटलं, जे जे भेटे भूत ते मानिय भगवंत, हा भक्तियोग निश्रजान माझा. हा विवर्तवाद आहे, आणि अंतःकरण वृत्तीचा परिणाम म्हणजे जगत आहे. त्यांनी वर्णन केलं आहे, जयापासून सकळ मही मंडळ हे झाली, तो एक पंढरीचा राणा, नय अनुमान श्रुतीशी. म्हणून जगताविषयी विचार करावा आणि परमात्म्याविषयी विचार करावा. जीव जगत परमात्मा, माया विशिष्ट चैतन्य, त्याला ईश्वर म्हटलं. आमचे महाराज सांगतात, असं वर्णन करतात, एकच ब्रह्म आहे, माया ही उपाधी ईश्वर, दया ही उपाधी संत, आणि अविद्या ही उपाधी जीव. जीवाची उपाधी अविद्या आहे. आम्ही कुठेतरी एखाद्या गावात कीर्तनला गेलो, लोकांना विचारतो, काल बुवा आले होते? हो आले होते. मग काय आपण घेतला होता? नाही महाराज विसरणं हा जीवाचा स्वभाव आहे. अविद्या उपाधी आहे. तुम्ही कितीही त्यांच्यावरती काहीही करा, ज्ञानोबा तुकोबा योकोबा नामदेवराय, तुम्ही चरित्र वाचून बघा, त्या काळातल्या समाजाने त्यांच्यावरती एवढे अन्याय केले, पण त्यांनी शेवटी वर्णन केलं, किंबहुना सर्व सुखी, याला संत म्हटलं. दया ही उपाधी आहे, आणि सगळ्याचा भार घेऊन आलेला आहे. आंधळ्या पांगळ्याचा
परमात्मा नाम ईश्वर म्हटलं आहे. आंधळ्या पांगळ्याचा अशी भरपूर प्रमाण आहेत. एक विठोबा दाता किंवा त्यांनी वर्णन केलं, जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गात धरले सत्ता मात्रे आपुल्या. त्याला त्यांनी परमात्मा म्हणजे ईश्वर असं म्हटलं आहे. तो या जगताचा अधिष्ठान रूपाने एक मालक आहे. कधी कधीतरी आम्हाला वाटतं आम्ही मालक आहोत असं, हा भ्रम आहे ना महाराज. त्यांनी वर्णन भरपूर केलं आहे. देव मानवाची चालवी अहंता, मी एक करता म्हणू नये. साळुंकी मंजुळ बोलत सेवानी, बोलविता धनी वेगळाची. चाले हे शरीर कोणाचे सत्य, कोण बोलवितो हरिविन. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नको. आणि हा विषय राजविद्या राजगुह्य योगामध्ये मांडलेला आहे बघा. पारायण करत चला, वाचन करत चला, थोड्याफार असून त्यातलं आपण घेत चला. नाहीतर आमचे बाप महाराज तळाशेकर म्हणायचे, ज्ञानेश्वर वाचनला बसला होतास? हो बसलो होतो. वाचली सगळी? वाचली सगळी. मग काय काय झालं? कुठलं काय महाराज? ते कृष्णाचं आणि अर्जुनचं दोघांचंच काय चाललं होतं. असं वाचन नको. आमचे महाराज सांगायचे, भगवद्गीता अर्जुनहून ऐकली पाहिजे. मी एखादा असा म्हणेल ते अर्जुनाचे मी कपडे घालतो आणि धनुष्यबाण घेतो, ते नवं म्हटले त्यांनी. अर्जुनाची बुद्धी धारण केली पाहिजे. कशी होती बुद्धी? सुमन होती, शुद्धमती होती, अनिंदक होती, अनन्यगती होती. म्हणून गौप्य हे तयाप्रती चावळजी सुखी असं वर्णन केलं. त्या राजविद्या राजयुगाने वर्णन केलेलं आहे. गतिर्भरता प्रभो साक्षी, निवासम शरणम सुरताम, प्रभवम प्रलयम स्थानम निधानम बीज अव्ययम. तो विश्वश्रेचा भरता, येत मी असे पंडो सुता. मी गोसाव्यासे समजता त्रैलोक्याचा, पर्वती बैसकान सांडावी, समुद्रे कानो लांडावी. पृथ्वी अबते वहावी ही आज्ञा माझी. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हले जगा ते चाळिता. हे सगळं चिंतन जर आपण बघितलं तर या सृष्टीचा मालक कोणतरी एक ईश्वर म्हणून भगवान परमात्मा आहे. तो कोण आहे याचा विचार करावा. सारखं वर्णन केलं आहे. जीव कोण आहे विचार करावा, जगत कोण याचा विचार करावा, परमात्मा कोणाचा विचार करावा. आणि हे सगळं कळतं आपल्याला मनुष्य देहामध्ये. म्हणून सगळ्यात जास्त जर देह कुणाला आवडत असेल मनुष्य देह, भगवंताला. एक पद अजूनही झोंबत आहे भागवतामधलं. उद्धवा पाहुनी मनुष्य देहासी, सुख झाले भगवंतासी. अधिकार ब्रह्मज्ञानासी, येण्याची देह मज प्राप्ती. उद्धवा मनुष्य देह बघून मला एवढा आनंद होतो. या मृत्यूलोकामध्ये जाणलंच तर मला मनुष्यानं. जेवढा देवाला आनंद होतो तेवढा देव बघून आनंद कुणाला व्हायला पाहिजे? व्हायला पाहिजे नव्हे. बुधवारी पंढरपूर सोडायचं नाही म्हणतात महाराज. बुधवारी पंढरपूर कुठं लिहिलंय का असं? सर नाही नाही, कुठं याला राहायचंच नाही महाराज तिथं. आता ही माघवारी आमची दिंडी आता मंगळवारी एकादशी माघवारीची आली. बुधवारी खर्डी मुक्काम आहे परतीचा. नाही मी ब्रह्मदेवाला प्रेम ऐकत नाही कोणाचं. कुणी मग मी एकाला म्हटलं असं, बुधवारी सोडायचं नाही पंढरपूर. बरोबर आहे, मग गुरुवारी ये म्हटलं. नाही नाही एवढं दिवस राहायला, अहो ह्यानेच प्रथा पाडली. तर राहायचंच नाही ना. देवावर श्रद्धा नाही, आनंद नाही ना. देव म्हणतो आहे मनुष्य देह बघून मला जर आनंद होतो आहे तेवढा मनुष्यालाही आनंद व्हायला पाहिजे. हे आपलं स्वरूप आहे असं चिंतन कळलं पाहिजे ना. याचा सारखा मनुष्याने विचार करावा. महाराज असं वर्णन करतात, तुम्हा आम्हाला मनुष्य देह प्राप्त आहे तर विचार करा. काय विचार करा? धरावा पै धीर भजन मार्गी, धरावा
धरावा धीर भजन मार्गी असं वर्णन केलं आहे. नाही, मनुष्य देह हा विषय संपादन करण्यासाठी मुळीच नाही, फक्त भजनासाठी दिला आहे. देह दिला देवी, देवी दिला देह, भोजना नवा. होय, ते अलीकडं भरपूर तुमच्या काय काय एवढं वाङ्मय निघालं आहे. प्रत्येकानं आमचंच ऐका म्हणतं. कुणाचं ऐकायचं मला? प्रत्येकाच्या मालिका वेगळ्या. मी काही निंदा करतोय असं नाही, पण माझ्याकडं 5-6 ज्ञानेश्वरी आहेत. मी साक्री महाराजांची ज्ञानेश्वरी वाचतो. याचं कारण जर काय असेल तर त्यातल्या 15व्या अध्यायामध्ये 599 आहेत. काही ज्ञानेश्वरीमध्ये 598 आहे. एक ओवी महाराजांनी कमी की वाढवली का ज्ञानोबांची कमी आहे? चिंतन करायला पाहिजे महाराज. मग देह दिला देवे भोजना नवं, भजनासाठी विचार करायला पाहिजे ना महाराज. तर 2 ठिकाणी एक ओवी एकसारखी अक्षर आहेत. काही प्रकाशकांना वाटलं हे डबल चुकून पडली. चुकून कशी पडेल हो? एक तरी ओवी. मग त्याचा अभ्यास व्हायला पाहिजे आपल्याकडून महाराज. कारण काही शब्द कसे आहेत बघा. हीच थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया, वैष्णव मनोजया अवघी देवावरी माया. आणि 7व्या श्लोकात एक चिंतन आलेलं आहे. दैवी हेशा गुणमयी मम माया, हे आदिपुरुषाची माया. आता तिथला मायाचा अर्थ आहे प्रकृती आणि इथल्या माया शब्दाचा अर्थ आहे प्रेम. मग शब्द बदल आहेत, एक आहे, पण अर्थ बदल आहेत. याला मराठी भाषा म्हटलं. हे श्रीगुरूंच्या समोर, संतांच्या समोर बसून याचा उल्लेख व्हायला पाहिजे. मला काय महाराज सगळं ऐकायला मिळालं नाही. मी भोगावतीवर सर्व्हिसला असताना सरांचं एकच प्रवचन मी ऐकलं गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये भोगावतीवरती. तर त्यावेळी ती कुठली ओळ घेतली कळलं नाही, ते आता कळतं आहे. 13व्या अध्यायामध्ये 7व्या श्लोकावरती एक चिंतन आहे. ज्ञान्यांचे लक्षण सांगताना एक श्लोक आहे. अमानित्वम अदंभित्वम अहिंसा क्षांती आर्जवम आचार्योपासनम शौचम स्थैर्यमात्म विनिग्रहम. तरी कोणीही विषयीचे साम्य होणे न रुचे, संभावितपणाचे ओझे जया, आतिलीची गुणवानिता मान्यपणे मानिता, योग्यतेचे येता रूप अंगा, पूज्यता डोळानं देखावी, स्वकीर्तिका नीन ऐकावी. मी अमुका हे ऐशी नोहा विशीची लोका, तीच सत्काराची गोठी आदरा दिली भेटी, मरणीशीसाठी नमस्कारिता. याच्या पुढची सरांनी ओळी घेतली होती. चातुर्य लपवी, महत्व हरवी, पिशेपणे मिरवी आवडवली. त्याच त्या अंतरंगामध्ये होते. त्यांचं नाव आहे कुलकर्णी सर. केवढं चिंतन आहे त्यामध्ये. उभा अवतारकार्य आयुष्य याच्यामध्ये घातलं आहे. त्यांच्याच पुण्यते होतात. जगात भरपूर तुमचं आकडे येतात. रोज सेकंदाला एवढी गेली, मिनिटाला एवढी गेली, ते काय सगळ्यांचं होत नाही. ज्याने आपल्या आयुष्यामध्ये आपणही सुखी जगले, एखाद्याला सुख आपलं दिलेलं आहे ज्ञानरूपानं, त्यांचं वैभव आहे आणि त्यांची पुण्यती आज आहे. म्हणून विचार करा म्हटलं. भजनासाठी देह दिला आहे. भजन शब्दार्थ भागवतामध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे. मन बुद्धी इंद्रिय सगळे एकाग्र होऊन भगवंत ध्यान करणं, याला भजन म्हटलेलं आहे. त्यामध्ये धीरानं भजन करा म्हटलं. धीरावापै धीर भजन मार्गी. त्यांनी पुढं वर्णन केलं. चंचल चित्ताशी ठेवून या ठाई. काही अनेक पैलू यामध्ये आहेत. मन बुद्धी चित्त अहंकार हे अंतःकरणाचे 4 भाग सांगितले. मन तेच बुद्धी, बुद्धी तेच चित्त. काही ठिकाणी वर्णन वेगळं वेगळं करतात. ते मन आहे, ती बुद्धी आहे म्हणतात, ते चित्त आहे. बरं, सगळं जर आपण विचार केला तर ही तिन्हीही चंचल आहेत. असंही चिंतन आहे. कारण देहाचे काही प्रकार सांगितले. हा स्थूल देह आहे, याच्यात राहणारं सूक्ष्म शरीर आहे, त्याच्यात राहणारं कारण शरीर आहे. कारण शरीराचा ज्ञानानं अत्यंत अभाव होतो, सूक्ष्माचा बाध होतो आणि याचा आयुष्य संपल्यानं नाश होतो. त्यापैकी सूक्ष्म शरीर आहे, त्या सूक्ष्म शरीराचा अंश म्हणजे चित्त आहे आणि परमार्थ करणे हा चित्ताचा विषय आहे. देवाकडे त्यांनी मागितलेलं आहे ना, चित्ती तुझे पाय डोळा
चंचल चित्त हे दुःखाला हेतू आहे आणि स्थिर चित्त हे सुखाला हेतू आहे. जवळजवळ ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ हे दोन्ही ग्रंथ 3 भागामध्ये आहेत. मी नेहमी सांगतो हरिपाठाचे एकूण अभंग 27 आहेत. बरोबर 9 अभंग झालं की भजन घातलेलं आहे, परत 9 अभंग झालं की भजन घातलेलं आहे, उर्वरित 9 अभंग. असं का सांगितलं असेल? कर्म, उपासना, ज्ञान. बारीक नजरेनं जर वाङ्मय आपण बघितलं तर महाराजांचे अभंगसुद्धा 3 भागामध्ये आहेत. आता त्यांनी वर्णन कसं केलं आहे बघा. म्हणजे धरावा पै धीर भजन मार्गी कर्म सांगितलं, चंचल चित्ताशी ठेवून या ठाई उपासना सांगितली आणि संतांचे पायी लीन व्हावे ज्ञानकांड सांगितले. एकाच 2 प्रमाणात ती 3 भाग सांगितले. म्हणून हरिपाठाचं वर्णन केलं, असोनी संसारी कर्म सांगितलं, हरिबुद्धी जपे उपासना सांगितली, रेखा अर्धगड राहू नको ज्ञानकांड सांगितलं. अशी ज्ञानेश्वरी आहे ना. श्रुतीच ही कोडी स्वानी कांडत्रे निरूपणी. श्रुती म्हणजे वेद, कांड म्हणजे भाग. 3 भागामध्ये आहे. कर्मभाग आहे, उपासना भाग आहे आणि ज्ञानकांड आहे. कर्मकांड, उपासनाकांड, त्याला क्रम आहे. आमचे साखरे महाराज सांगतात पहिले 6 अध्याय कर्मकांड आहे, व तिथून पुढे 12व्या अध्यायातील अद्वेष्टा सर्व भूताना उपासनाकांड आहे आणि उर्वरित ज्ञानकांड आहे. ज्ञानकांडाचा कळसाध्याय कोणता असेल तर 15वा अध्याय आहे. 16वा अध्याय हा तुम्हा आम्हाला आपल्या स्वरूपापर्यंत पोचू देत नाही असं एक आसुरी संपत्ती अध्याय म्हणून 16वा आहे. श्रद्धा किती प्रकारची असावी? 3 प्रकारची, सात्विक, राजस, तामस. त्यातली 17व्यात वर्णन केलं. मोक्ष संन्यास योग म्हणून 18वा अध्याय. अशी असणारी ती एक ज्ञानेश्वरी आहे. ही 3 भागामध्ये आहे. चिंतन यामध्ये असं आहे की जो ज्ञानेश्वरीचा मधला भाग आहे तो मनाविषयी बोध आहे. त्यामध्ये तू मन हे मीच करी माझे भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एकाती. चंचल चित्त, चंचल मन दुःखाला हेतू आहे, स्थिर चित्त आहे ते सुखाला हेतू आहे. पर ते स्थिर व्हायला तयार नाही, ते साधनाद्वारा होतं. म्हणून देवाने अर्जुनाला सांगताना सांगितलं आहे, या मनाचे एक निके जे गोडीचे आठा या सोखे अनुभवचे कौतुक सुखे दावीत जाईल. तुम्ही त्या चित्ताला, त्या मनाला जी सवय लागल त्याप्रमाणे ते कार्य करतं. त्याला भजनाची सवय लावावी. म्हणून चंचल चित्ताशी ठेवून या ठाई म्हणून एक अभंग आहे बघा. आम्ही काय करतो? गरजेवाट वाङ्मय घेतो. नलगती सायास जय वनांतरा सुखी तो घरा नारायण. हे बघा महाराज म्हणतात सायास करू नका, वनात जाऊ नका, तो नारायण आपल्या घरी येतो. याच्या पुढचं पद म्हणा ना, ठाईचा बैसोनी कराये चित्त पद जमलं त्यांना मधला उपासना मार्ग जमलेला आहे. पहिल्यांदा बसायला शिकलं पाहिजे. ठाईचं बैसोनी माणसं बसत नाहीत महाराज. एक चित्त व्हायला पाहिजे. एकाग्र चित्त होत नाही. चंचल 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 करा. एक चित्त म्हटलं आणि मग ज्याला आळवायचं आहे त्याच्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये आवड पाहिजे. परमार्थ आवडीचा वेगळा, विधीचा वेगळा. भरपूर गाथ्यात लिहिलं आहे, सासूसाठी रडे सोन भावांतरीचा भिन्न मोले घातले रडाया नाही असो आणि माया. रडणं चालू आहे, डोळ्यात पान नाही, अंतःकरणात प्रेम नाही. तसं भजन नको म्हणत त्याने. आवडीनं पाहिजे. माझे जीवीची आवडी पंढरपुराने येईन गुढी पांडुरंगी मनरंगली गोविंदाचे गुणी वेधले माझ्या वडिलांची मिराशी गा देवा तुझी चरणसेवा. मिराशी कोणती कळले नव्हे. भांडतेला भाऊ भाऊ ही मिराशी नवा. बुवा एवढं वाटून द्या म्हणतात लोक आम्हाला. ती मिराशी नव्हे. भांडा तुम्ही सेवेसाठी भांडा. म्हणून एकदाच काहीतरी मोबाईलला आलं होतं, धाकल्या भावानं थोरल्या भावावर केस घातली होती. कशासाठी माहिती आहे? हाच सगळी आई वडिलांची सेवा करतो आहे, मला सेवा करू देत नाही म्हणून केस घातली होती. ती माझ्याकडे नको म्हणून नवा, आपल्याकडे ठेवून घेतलं. आई वडील माझाही हक्क आहे ना, मी त्याचा भाव आहे, मग मी माझ्या आई वडिलांची सेवा करणार. हा माझ्याकडे पाठवत नाही म्हणून कोर्टात गुन्हा दाखल केला. याला कुळी कन्या पुत्र होती सात्विक म्हणावं. नाही तर बुवा एवढं वाटून द्या. मग बाबा एकाकडे आई एकाकडं. आता हे सगळीकडं कळशा उद्याचं आहे ना महाराज. अक्षता कलश सगळीकडं ते रामायण वाचून बघा. रामाला वनवास नाही महाराज, आई वडिलाची आज्ञा. हे जर नुसतं कलश मिरवून मी काय मिरवू नकाच नाही म्हणायचं मला. घराघरामध्ये आई वडिलांची सेवा झाली पाहिजे. रामप्रभूंचा कायदा होता, हेर पाठवायचे. कोणी सेवा करत नाही दंड करायचा राजा. आणि त्यांनी कोणीतरी त्यांना विचारलं वाटतं,
कोण चोपदार आहे बघा. तुम्ही का वनवासाला चाललात रामप्रभूंना? ते काय नाही म्हटले, माझ्या आईनं बापांच्याकडून वर मागून घेतले. त्यातला वर काय? माझ्या आईचं वचन आहे, राम 14 वर्षे, मला आईने वडील ही देवा समान आहेत, मी त्यांचं कधीही वचन मोडणार नाही. वनवासाला पितृ आज्ञाधारक, एक पत्नी, एक वचनी, एक बाणी, चारित्र्यवान जर पुरुष कोण असेल राम आहे. ते रामायण वाचून, रामायण ऐकून तसं चारित्र्यवान राहण्याचा प्रयत्न करणे, एवढ्यासाठी ते उद्या आपल्याला भाग्य आहे महाराज. जगातल्या सगळ्या पंचांगकर्त्यांनी हा 1 नंबरचा मुहूर्त काढलेला आहे. 11:20 ते 1 वाजेपर्यंत जिथं तुम्ही असाल त्या ठिकाणी रामाचं स्मरण करा. फोटो मिळाला तर फोटो, कीर्तन मिळालं तर कीर्तन करा आणि बरोबर ती पुष्पवृष्टी करा. आम्ही त्याचे या जीवनातले साक्षीदार आहोत. भाग्य आहे तुमचं आमचं महाराज. पुढच्या पिढ्या काय मागलं स्मरण करणार, अमुक टायमाला अमुक 22 जानेवारीला रामलला स्थापना झाली, पण आम्ही त्याला साक्षी आहोत. हे एक आपल्या जीवनातलं एक परमभाग्य आहे, आपलं अधिष्ठान आहे, आराध्य दैवत आहे. रामप्रभूंचं चरित्र आपण आपल्या जीवनात जर आचरण केलं तर आपण एक निष्कलंक चरित्र जगू शकतो. हे रामाचं वैभव आहे महाराज. म्हणून त्याचे उद्या उत्सव आहे. तात्पर्यातलं असं आहे, ते चित्त स्थिर झालं पाहिजे. चंचल चित्ताशी एकाग्र करून काय करायचं, संतांचे पायी लीन व्हावे. आपण सरासरी बघितलं चिंतन तर एक आपल्याकडं 3 दोष आहेत, शास्त्रकार वर्णन करतात. त्याला मल विक्षेप आवरण म्हटलं. त्याला दुसरी नावं आहेत. मल म्हणजे पाप आहे, विक्षेप म्हणजे चंचलता आहे आणि आवरण म्हणजे स्वस्वरूपाचं अज्ञान आहे. थोडक्यात सांगतो मी, अनंत जन्माच्या निष्काम कर्मानं, नामस्मरणानं मल म्हणजे पाप निघून जातं. पापाचे अनेक प्रकार आहेत. कायिक पाप आहे, वाचिक पाप आहे, मानसिक पाप आहे. महापापामध्ये परत 5 प्रकार पडतात. सुरापान, ब्रह्महत्या, परशदारागमन, गुरुपत्नीकडे वाकडं नजरेनं बघणं, चौघांची संगत करणं महापाप आहे. हे निघून जायचं असेल तर निष्काम कर्म, नामस्मरण, घेताना विठोबाचे पर्वत जळती पापाचे. एक दोष निघून गेला. अनंत जन्माच्या निष्काम उपासनेनं चंचलता निघून जाते, आवरून निवृत्ती होत नाही महाराज. ते आवरण निवृत्तीसाठी साधन चतुष्ट संपन्नयुक्त अधिकारी श्री गुरूंच्या संतांच्या शोधामध्ये आहे आणि त्याला सारखं असं वाटलं पाहिजे, कायमी उद्धार पावे, काय कृपा करीला नारायण, ऐसे तुम्ही सांगा संकट, ज्याचे 2 दोष निघून गेले, आवरण निवृत्तीसाठी सारखा धडपडतो आहे, त्याला त्यांनी परमार्थामधला ज्ञानाचा एक अधिकारी म्हटला आणि त्यानं शरण कुणाला जावं, श्री गुरुनानी संतांना शरण जावं. म्हणून त्यांचं 2 ठिकाणी वर्णन केलं आहे. सर्वस्यचाहं हृदि सन्निविष्टो मतस्मृतिर्ज्ञानमपोहनं च वेदेश सर्वरहमेव वेद्यो वेदांतकृत अधिदेव चाहं. भगवान उवाच आहे, एरहवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका हे ऐशी, जे बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. अर्जुना, सगळ्यांच्या हृदयामध्ये मी व्यापकत्वान आहे, कळ नका. संता सवे वसता, योग ज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता वैराग्यशी. म्हणजे संतांची संगत पाहिजे आणि गुरूंची सेवा ही वैराग्यानं घडली पाहिजे. आता आपल्याकडं वैराग्य असेल हे मी सांगू शकत नाही, ज्याच्याकडं असेल तो भाग्यवान आहे. वैराग्याची व्याख्या विचारसात केली तो भाग वेगळा आहे, पण ते आपल्याकडे आहे का? तुम्हाला मी 2-3 प्रमाण सांगून आपण पुढे जाऊया. वमिलिया अन्ना, लाळण घोटी रसना, का अंगनशी आलिंगना प्रेताची या. विषखाने नागवे, जळत घरण रिघवे, व्याघ्र विवरान करवे वस्ती जेवी. तैशी संसारा या समस्तता, जाणीचे जे अनित्यता. वैराग्य देवडीता पाठी लागे, विष रांधली रससोय, जेवणारा ठाऊके होय. ते ताट सांडून जायचे या परी, तैशी संसारा या समस्तता. अनात्म पदार्थाविषयीच्या अंतःकरणामध्ये वैराग्य आहे, त्याचं नाव वैराग्य आहे. अशी सेवा घडली पाहिजे आपल्या संतांची आणि गुरूंची. आणि म्हणून पाठीमागे चिंतन सांगितलं आहे, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिना. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी हाती अनावे, तरी संताया भजावे सर्वस्वेशी. त्यातलं श्लोकातलं शेवटचं पद आहे बघा. संत म्हणजे नुसतं मला संत म्हणणार नव्हे, आडनावाचे नव्हे, ज्ञानी नाहा
तत्वदर्शिना असे आमचे महाराज सांगायचे. ते ज्ञानी पाहिजेत, तत्वदर्शी पाहिजेत. मग सेवा कशी घडली पाहिजे? तनु मनो जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे, दास्य सकळ तनानं मनानं जीवान त्यांची सेवा घडली पाहिजे. मग ते काय करतात? मग अपेक्षित जी आपुले, काय अपेक्षा आहे सगळ्यांची? नाथ महाराजांच्या भागवतामध्ये छोटं प्रमाण आहे. चारी वर्ण असो, चारी आश्रम असो, पुण्यवान असो, पापी असो, गरीब असो, श्रीमंत असो, लहान असो, मोठा असो, तुम्ही जगताकडे बघा, सगळे धावतात आणि सगळ्यांच्या मनामध्ये एकच इच्छा आहे, मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भाविना जीवे. मग तेच सांगणारे कोणी असतील तर त्याला एक उपदेश केला आहे बघा. एकूण 4 महावाक्य आहेत. अयम आत्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी. त्यापैकी श्री गुरु तत्वमसी महावाक्याचा उपदेश करतात. ते तूच आहेस. तत्क्षणी बोध होणं तीव्र अधिकारी, कानावचनाची भेटी, सरीसाची पैकी रेटी, वस्तू होऊन उठी कवन एकू जोम, आणि मी आसन कसा, तो मंद अधिकारी. मग त्याला सांगितलं, काही थोडा बहुत लाग पाठ, भक्तिभाव मन ध्यान जाना बरीच प्रमाण सांगितलेले आहेत. काही थोडा बहुत लाग पाठ करा, भक्तिभाव धरा बळकट, किंवा नाही तरी गायसे करी, या आटा पहारा माझारी, मोठके निमिष भरी दे तू जाय, मग जे जे का निमिक देखील माझे सुख, ते तुले आरोचक विषय घेईल. सगळं वर्णन केलं आहे. तात्पर्यातलं आपण सरासरी बघितलं तर याच्या पुढे एक असं म्हणजे पूर्वपक्ष निर्माण होतो. मग संतांच्या पायी लीन व्हावी म्हटलं, पण आज म्हणजे संत भेटतील का आणि आहेत का अशी शंका जर म्हटली तर यासाठी हे 3 ग्रंथ वाचायचे. ज्ञानेश्वरी गाथा आणि भागवत, यात संतांची लक्षणं सांगितलेली आहेत. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली, नेनती काही टाना टोना, नामस्मरणा वाचुनी, हे वर्णन त्यांनी केलेलं आहे. ज्ञानेश्वरीमध्ये जर आपण चिंतन बघितलं तर 12व्या अध्यायातल्या 7व्या श्लोकापासून पुढे त्यांनी वर्णन केलं आहे बघा. तेश्याम्यहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात, भवान चिरात पार्थ मैयाविषयी चेतसा. मी अवतार घेतो, सगुण होतो, कुणासाठी? माझ्या भक्तासाठी. तो भक्त कोण आहे हे 4 श्लोका पुढे सांगितलेलं आहे. यो मदभक्त समेप्रिया, यो मदभक्त समेप्रिया. ती महात्म्याची लक्षणं आहेत ना महाराज. संतुष्टम सततम योगी, यथात्मदृढ निश्चया, प्रिय आहे तुम्हाला. अद्वेष्टा सर्वभूताना, यो मदभक्त प्रिया, समशत्रोच मित्रोच, अनपेक्ष सुचिरदक्ष, तुलिंदा स्तुतिर्मौनी. हे सगळं जर चिंतन बघितलं तर ही लक्षणं संतांची आहेत. म्हणून भागवतामध्ये अखंड एक अध्याय नाथाने संतांची लक्षणं सांगितली. 31 अध्यायामध्ये जवळजवळ त्याच्या म्हणजे सगळ्या अध्यायातनी जास्त ओव्या आहेत. 11वा अध्याय, त्यात त्यांनी बद्ध मुक्ताची पहिल्यांदा लक्षणं सांगितली. चिंतन भागवतामध्ये भरपूर आहे महाराज, पण आपल्या तिथपर्यंत दृष्टी पोचत नाही ना. आणि आत्ताच्या श्रोत्यांना हे सगळं आवडेल मीही सांगू शकत नाही ना. काय बुवा कुठला आणला होता, काय हसवलं नाही, माणसं लागली पेंगायला. ते आमचे बोळायकर गुरुजी म्हणायचे, काय कळलं नाही तुमच्या डोक्यावरून गेलं, बसलास कसा सांग म्हणायचे. खाली मग वरून जाणार, सोडून द्या विषय. हे ऐकायला शिकायला पाहिजे, कारण कथा कीर्तनाची एक मर्यादा आहे. त्यांनी वर्णन केलं, एका झाडावर 2 पक्षी होते. एक पक्षी सारखा विचार करतो, हे झाड मोडलं मी कुठं राहायचा, मोडलं. दुसरा पक्षी म्हणतो, हे झाड मोडलं, दुसरी भरपूर आहेत ना. जो माझंच माझं म्हणून बसला त्याला बद्ध म्हटलं, आणि इथं माझा काही संबंध नाही म्हटला त्याला मुक्त म्हटलं. पक्षी अंगणी उतरती एका गुंतून या राहते, तैसे असावे संसारी, जो वरी प्राक्तनाची दोरी, वस्तीकर वस्तीशी आला, प्रातःकाळी उठून गेला, याला मुक्त म्हटलं. आणि अहम घट्ट धरून बसलेला आहे त्याला बद्ध म्हटलं. हे झाल्यानंतर संतांचे 30 गुण सांगितले. कृपाळता आहे, आद्रहता आहे, सत्यता आहे, समता आहे, शुद्धता आहे, परोपकारत्व आहे, उदारत्व आहे, करुणा आहे, दया आहे, निरीच्छता आहे, निराभिमानता आहे, निरलोभता आहे, निर्दंभता आहे. हे ज्यांच्या अंगी कलियुगामध्ये आज ही गुण नांदतात महात्म्याची लक्षणं. त्यापैकी श्रेयस्कर एक आहे.
त्यांचं जीवन तसं होऊन गेलं हे त्यांच्या अंगी बाणवतं, कारण ते कळतं महाराज. एक ज्ञानोबारांचं प्रमाण आहे, झाड जाणीजे फुले मानस जाणीजे, हे शिकायला पाहिजे संप्रदायामध्ये. ज्ञानोबा असं स्पष्ट वर्णन करतात, आपल्यासमोर कुठल्याही झाडाचं पान धरलं, पानावरून झाड कळतं. आपल्यासमोर कोणी मनुष्य जर बोलत असेल त्याच्या बोलण्याच्या मनातला भाव कळतो. हे शिकण्यासारखं सगळं ग्रंथ आहेत महाराज. म्हणजे एवढी ज्यांच्याकडे लक्षणं, त्यांना संत म्हटलं. तुकोबारांचा एक अभंग आहे, थोंकून या मान दंभ करतो कीर्तन, पर सत्यता होती तुका म्हणे सत्य सांगे, येऊत रागे येते ते नाही भीड भाड, तुका म्हणे साना थोर, पर समता सुद्धा होती ना महाराज. कोण याही जीवाचा न धरो मत्सर, समता असं म्हटलं. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, आई काजी तुम्ही भक्त भागवत, करळा तेही तर सत्य करा. त्यांचा सगळ्यात मोठा जर गुण कोणता असेल तर परोपकार बुद्धी. येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी, धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव, संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. मार्गी अंधा सरिसा पुढे देख नाही चाले तैसा, अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा आचरोनी, वेद आधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकाप्रती. कशा उभे आहेत बघा मला. वेदाच्या आधारे जगाची वाटचाल व्हावी, विश्व हे मोहरे लावावे, त्यांना या सेवा सुखाची प्राप्ती व्हावी. आणि त्यांनी पुढे वर्णन केलं आहे, अलौकिक नोहावे लोकाप्रती. हे कळले का नाही अजून? मी लावलं हे त्यातून काढून टाकणं, त्याचं नाव आहे महात्मा महाराज. तिने अजून एक वर्णन केलं आहे, पायी काटा नेहटे जीवी व्यथा उमटे, तैसा पोळे संकटी पुढीलांचनी. दुसऱ्याला काटा रुतावा आणि आपल्याला वेदना व्हाव्यात त्याला साधू हृदय असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून त्यांचं तसं वर्णन केलं आहे. अजून ते ज्ञानेश्वरीचं भरपूर वर्णन केलं आहे. काही मंडळी अपकारासाठी आली, काही मंडळी उपकारासाठी आली आणि काही मंडळी परोपकारासाठी आली. तिन्हींचंही वर्णन आहे बघा. तैसे मने वाचा काये, भलतया दुःख देत जाये, स्वार्थ साधिता न पाहे पराचे हित. आपला स्वार्थ होताना दुसऱ्याचं काय होतं याचा विचार करत नाही, अपकार्य आहे. आपण अंगे जळे नागवी जगाचे डोळे, पतंग जैसा सळे दीपाचे, वर्ण अपकाराचं केलं. पण असा एक वर्ग उपकारी म्हणून आहे, त्याला एक दोन उदाहरण दिले आहेत. आपलं जीवन जगून दुसऱ्यावर थोड्या प्रमाणात उपकार करणारी मंडळी आज जगामध्ये आहेत ना महाराज. त्यांनी वर्णन कसं केलं, सूर्य उगवणं मावळणं हे त्या सूर्याला देवाने नेमून दिलेलं कार्य आहे. जगाला प्रकाश त्याचा उपकार आहे. जगाच्या अंधे फेडीत स्त्रियेची रावळे उघडीत, निघे जैसा भास्वत प्रदक्षिणा, नदी उगमापासून समुद्रापर्यंत वाहत असते, वाहनं तिचं कार्य आहे. तिच्या काठावरती झाडे वेली गवत यांना ती पाणी देते, हा तिचा उपकार आहे. फेडीत पापताप पोखी तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. पण असा एक वर्ग आहे, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती, अपकारे नव्हे उपकारे नव्हे परोपकारे. आज भेटतील काय आपल्याला ही लक्षण थोडक्यात झाली म्हणूया. भेटतील महाराज. पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा कसा, भाग्य उदयाचा कसा, भाग्य उदयाचा कसा, भाग्य उदयाचा तो कैसा, तो कैसा,
अनंत जन्माचं पुण्य सामुग्री पाहिजे. तिळे तिळे पुण्य साचा पडे बहुता जन्मी जोडे नाम तुझे वाचेशा तुडे. मग समागम घडे संतांचा. मग संत काय करतात? बैसता संतांचे संगती कळू आले कमलापती. आपले कोणीच नव्हते निश्चय चित्ती दृढ झाला. सुख या संत समागमे नित्य दुनावे तुझे या नामे. दहन होती सकळ ही कर्मे सर्व काळ प्रेम डुलत असे. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काय नेने. या संताशी भेटता हरे संसाराची व्यथा. पुढता पुढती माथा अखंडित ठेवीन. तुका म्हणे धन्य झालो सुखे संतांचे झालो. लोटांगणी आलो वैष्णव भार देखोनी. आज फिटले माझे कोडे बहुत जन्माचे साकडे. कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. एकंदरीत बघितलं तर तुकोबारांचं असं म्हणणं आहे ते संत महात्मे कार्यानं जगामध्ये श्रेष्ठ आहे. देवापेक्षाही श्रेष्ठ आहेत महाराज. का तर त्यांचं कार्य श्रेष्ठ आहे. देवाचं कार्य काय? भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी. दुर्जनांचा जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. हे ज्यांच्या मनामध्ये आहे. सर्वत्र सुखीन संतो सर्वे संतो निरामया. सर्वे भद्राणी पश्यंतो मा कश्चित दुःख माप्नुयात. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तीही लोकी. भजी जो आदी पुरुखे अखंडित आवरण निवृत्तीसाठी संतांना शरण जा म्हटलं. म्हणून चंचल चित्ताशी ठेवून या ठाई संतांचे पायी लीन व्हावे. भावाच्या पै हाती धरावा निश्चय तेने भव भय देशो धडी. नामापरते जगी साधन सोपे नाही आवडीने गायी सर्व काळ. तुका म्हणे वंश धन्य त्या नराचा ऐशा निश्चयाचा मेरू झाला. चंचल चित्ताशी ठेवून या ठाई संतांचे पायी लीन व्हावे. थोडं भजन करून घेऊया. कोण म्हणतो बघा बळू. विचारावे
भावाच्या पै हाती धरावा निश्चय तेने भव भय देशोधडी. अभंगातलं पुढचं प्रमाण आहे. भाव याचा अर्थ अंतःकरणातल्या प्रेमाचा विषय देव होणं, याला भाव म्हटलं. भाव म्हणजे भावाच्या म्हणजे धाकल्या भावाच्या किंवा थोरल्या भावाच्या असं म्हणशील. शुद्ध भाव पाहिजे, भरपूर प्रमाण आहेत. शुद्ध ज्याचा भाव झाला देव दुरी नाही त्याला, थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. एक नाथ महाराजांच्या हरिपाठामध्ये प्रमाण आहे बघा. आवडीने भावे हरिनाम घेशी, ते रामायणामध्ये एक दृष्टांत आहे. राम चालले होते अरण्यातून, त्याच अरण्यामध्ये एक भिल्लीन राहत होती. सगळ्यांना माहिती आहे चरित्र, त्यातला मेन तेवढं मी सांगून पुढे जातो. आता राम जर चालले तर त्यांना काय द्यायचं म्हणले. मी तरी भिल्लीन आहे, माझ्याकडे काय आहे, काही नाही. मग त्यानंच निर्माण केलेली सगळी वनस्पती ही बोर त्याला अर्पण करायची. काय आम्ही अर्पण करणार, सगळं देवाचं आहे ना. मन हा मोगरा अर्पण ईश्वरा, मन हे शेवंती अर्पणी भगवंती, पुनरपी संसारा पुनरपी जन्म, असा एक अभंग आहे. मग तिनं ती बोरं तोडताना मात्र प्रत्येक बोर चाखायचं. जे आंबट आहे, जे आंबटसारखं ते ठेवायचं. आता हे तिघं होते, राम लक्ष्मण सीता. ती हे प्रभू घ्या म्हणायच्या अगोदर ती ओढून चालू केलं खायला. बाकीच्या दोघांना नवल वाटलं नाही. प्रभू कोण आहे ही कुठल्या वर्णाची, कुठल्या धर्माची, कुठल्या आश्रमाची, कुठल्या समाजाची, कुठल्या जातीची. प्रभू म्हटले हे सगळं मी काही बघत नाही, तिची बोरं खात पासून तिचा भाव खातो आहे. भावाला किंमत आहे संप्रदायामध्ये. म्हणून शुद्ध भाव पाहिजे. भावाच्या पै हाते निसंशय, संशय नाही. संशयावने घोर अनेक नाही पाप थोर, हा विनाशाची वागुर प्राणी अशी. ज्ञानोबा म्हणतात संशय जोपर्यंत आहे तोपर्यंत मनुष्याला ही टांगती तलवार कायमची आहे. शास्त्रामध्ये अनेक संशय सांगितले. प्रमाणगत संशय, प्रमेयगत संशय, विपरीत संशय, देहादिक सत्य वाटणं, विपरीत संशय, शास्त्रावर अविश्वास, प्रमाणगत संशय, देवावर अविश्वास, प्रमेयगत संशय. हे सगळे संशय निघून गेले पाहिजेत. भावाच्या पै हाते धरावा निश्चय, असं घडलं तर तेने भव भय देशोधडी. आता हे दोन शब्द आहेत, भव आणि भय. भय म्हणजे भीती आणि भव म्हणजे संसार. मग संसार ही वस्तू अस्तित्वात आहे का नाही.
असलेल्याची भीती आहे का नसलेल्याची भीती आहे? 15वा अध्याय वाचावा लागेल, कारण सगळा तो त्या संसार वृक्षावरच आहे महाराज. आणि याती म्हणते अश्वत्हा असं वर्णन केलं त्याने. म्हणजे ऊर्ध्वमूलं मध शाखम अश्वत्थ प्राहुर अव्ययम छंदांसी यस्य पर्णानी यस्तं वेद सवेदवीत. अजून वर्णन केलं त्याने. न रूप असेह ततोपलभ्यते नांतो न चादिर्ण च संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलां असंग शस्त्रेन दृढेन चित्वा. त्याला तोडायला तो असा तरी पाहिजे ना महाराज. पुढे भरपूर चिंतन सांगितलं. मग काही अभंग कसे आहेत बघा. अवघाची संसार आणि दुःख बांधवडी सुखरूप आहे का दुःखरूप आहे, असे कितीतरी अभंग आहेत. घेई नवी जन्म जन्म नाही रे अनेक, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, ब्रह्मरस घेई काढा, भक्तिपंत बहु सोपा, भक्ती ते कठीण. बरोबर कोणतं यातलं मग. त्यासाठी ते 15व्यात वर्णन केलं आहे. मी काय जास्त लांबड लावणार नाही, कारण तुम्हाला 2 प्रमाण सांगून आपण पुढं जायचं आहे. शेतकऱ्यानं शेतामध्ये पिकं घेतली होती. ऊसाचं, असं ज्ञानोबा आहे म्हणतात, माझा काही संबंध नाही महाराज. मिऱ्याचं, ऊसाचं, मिरचीचं पाणी ऊसाला लावलं, ऊस रोपानं पाणी गोड झालं. ते पाणी मिरचीला लावलं, मिरची रोपानं पाणी तिखट झालं. ते परत मिऱ्याच्या वाफ्यात लावलं, मिर रोपानं पाणी तिखट झालं. मिऱ्याच्या वाफ्यामध्ये भला मोठा एक सर्प होता. ते पाणी सर्पाच्या मुखात गेलं, विष झालं. आणि आपल्याकडं पावसाळी नक्षत्र आहेत ना, ते स्वाती नक्षत्राचं पाणी शिंपल्यात पडलं. मग कुठं पाणी गोड झालं, कुठं कडू झालं, कुठं तिखट झालं, कुठं मोती झालं. पाणी किती प्रकारचं आहे. तसं ज्ञानोबा म्हणतात, अज्ञान काळात ज्यांनी त्याला संसाराला सत्य समजला त्यांना दुःख देतो, आणि ज्यांनी त्याला मिथ्या समजला त्यांना तो काय करत नाही, सुख देतो, असं ज्ञानोबारांचं म्हणणं आहे. हे असो स्वातीचे उदक, शुक्ती मोती व्याळी वीख, तैसा सज्ञानाशी सुख, दुःख ते अज्ञानाशी. हे असो जीवनाची उदक, विषी होय मारक, का मिरी अमाजी ती कवशी गोड. ज्याने अज्ञान त्याला सत्य समजला त्यांना महाराज म्हणतात, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. अज्ञान हे दुःखालाच हेतू आहे ना महाराज. भागवतामध्ये जास्त चिंतन सांगितलं आहे महाराजाचं. नाथ महाराज असं वर्णन करतात, अज्ञान निवृत्त व्हायचं असेल तर त्याला ज्ञान पाहिजे. मग भक्तीची गरज काय, असं चिंतन पुढे सांगितलं. भागवतामध्ये महाराज सगुण भक्तीविषयी भरपूर चिंतन आहे. तर एक प्रमाण आहे बघा आपल्याकडं, पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म इति. म्हणून अगोदर उपासना ही सगुणाची पाहिजे आपल्याकडं. सगुणी भजता निर्गुणी पावली विकल्प धरता जीव वाजडे, असं वर्णन केलं. उपासना सगुणाची आणि प्राप्ती आहे ती निर्गुणाची. आत्मस्वरूपाचं ज्ञान आपलं होणं गरजेचं आहे, तर दुःख निवृत्ती होती. अज्ञानात संसार हा भासतो आहे, त्याला सत्य म्हणून त्याने दुःख बांधवडी म्हटलं. पण एक प्रमाण असं आहे, संसारा आलिया एक सुख आहे, आठवा विपाय विठोबाचे, तेने होय सर्व संसार सुखाचा, न पडे दुःखाचा लेश काही. आता संसार संसार अनेक बाजूने सांगता येतो. ज्ञानोबांनी संसाराची व्याख्या केली आहे. अगा उपजने आणि निमने हे साचजे जो मानने, तया जीव लोकी म्हणे संसार होन, जन्माला ये न जाणं ये न जाणं, याला संसार म्हटलं आहे. तात्पर्यातलं आपण सरासरी बघितलं तर 12व्यात त्यांनी चिंतन सांगितलं आहे.
तेषाम्यहम हा श्लोक आहे ना, तुम्ही पुढं वर्णन केलं बघा. एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कोरा न मागे. तुम्ही पुढं वर्णन केलं. नामाच्या सहस्त्रवरी नावा या अवधारी, सजून या संसारी तारू झालो. प्रेमाची पेटी बांधून एकाचे पोटी, मग आणले तटीसा इजाची. म्हणून एका भक्ता नाही एकही चिंता, तया ते समर्थता अति मी सदा. त्याला मी समर्थ आहे, पण भक्त तसा असायला पाहिजे ना. आता ते भक्तांचं प्रकरण फार मोठं आहे. त्यात कोणी आर्त आहेत, कोणी अर्थार्थी आहेत, कोणी जिज्ञासू आहेत, कोणी ज्ञानी आहेत, विचारसागरात वर्णन केलं. कोणी पामर आहेत, कोणी विषय आहेत, कोणी मुमुक्ष आहेत, कोणी मुक्त आहेत, कोणी सकाम आहेत, कोणी निष्काम आहेत. त्यातलं सगळ्यात जर म्हणजे यथार्थ भक्त कोणता असेल, जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपुले हाती, रिगाला भक्तिपंथी जगा देतो, त्यांचं नाव CS कुलकर्णी सर आहे. चौथा पुरुषार्थ म्हणजे मोक्ष आहे. जगाला वाटत चालला आहे. एकूण 4 पुरुषार्थ शास्त्र असं वर्णन करतो. तिन्ही पुरुषार्थ त्याची साधना आहे. धर्म अर्थ यात चिंतन महाराज भरपूर आहे त्यामध्ये. पण कसं असतं, वक्त्याला वेळेचे एक बंधन असतं. आता कसं आहे बघा, त्यात मनुष्यानं कधीही अधर्मानं वागू नये, धर्मानं वागावं. आता अधर्मानं वागली ते महाभारतात काय झालं बघा. आमचे बाप महाराज त्रासिकर सांगायचे, अर्जुनाकडून कौरवांचं 12वं केलं, शिल्लक राहिला नाही महाराज. अधर्माचं कार्य आहे. देव शिष्टायसाठी गेले होते, असू दे युद्ध नको, सगळं तुला घे जा, आणि 5 भावांना 5 गावं देव. काय ऐकलं असतं बिघडलं असतं हो. सुईच्या टोकावर मावीवर देणार नाही, 12वेला कोणी शिल्लक राहिलं नाही. हे अधर्माचं फल आहे. अधर्मानं वागू नये मनुष्यानं, धर्मानं वागावं. माझं ते हे माझं, दुसरे ते माझं कधी म्हणू नये. आता धर्म हा शब्द पहिला झाला, म्हणजे पुढं आर्थ म्हणून आहे. आर्थ सुद्धा धर्मानं असावा म्हणून. अर्थ म्हणजे कळतं नव्हे. म्हणजे एक अभंग आहे बघा. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. तुम्ही जोडा म्हटलं एवढाचा अभंग आहे. बाकी कुठंही तुम्ही गाथा शोधून बघा. धन मिळवणी कोटी, सवे नये रे लंगोटी. द्रव्याचे मागे कळी काळाचा लाग, तुका म्हणे संग खोटा त्याचा. तुका म्हणे संपदा द्यायची एवढी, सांगा ते कवडी गेल नाही. नको म्हणून सांगितलं, जोडा म्हणून सांगितलं. पर अर्थ सुद्धा धर्मानं असावा. उत्तम व्यवहारे. आता कसं जोडतात हे काही मला माहिती नाही. बोल सुद्धा कसं जोडतात हे मला काही माहिती नाही महाराज. ते विषय ते कट करा. ते काय बोलते ना, सगळं विचित्र अवस्था आहे समाजामध्ये, फार विचित्र आहे. आणि कीर्तनकारांची तरी अवस्था फार विचित्र आहे. हे अर्थाविषयी चालले प्रकरण तुम्हाला मी सांगायला लागलो. कारण तो एक अभंग त्यामध्ये आहे बघा. ते आम्ही भागवत चालू केला आहे महाराज. त्या पाठात सकाळी चिंतन निघालं होतं. हे अभंग कसा सोडवायचा. तुका म्हणे देती घेती तेही खरं आहे ना हे. मग ते तुम्हाला नंतर मी सांगतो कसं विश्लेषण. कारण मी एकदा काजू महाराजजवळ बसलो होतो आणि ते आमच्या दोघांचा संवाद झाला. तुम्हाला ते ह्या गादीनं उतरलं की मग सांगतो कसं आहे ते. त्यात भरपूर चिंतन आहे. गुरुशिष्य परंपरा आहे. मग शिष्यानं गुरूंच्या ऋणातून उतराय व्हावं लागतं ना. मग त्यासाठी त्यांनी काही इच्छिनरूप दिलेलं त्याला त्यांनी ते तसं वर्णन केलं. बरं, ठरवून करणं हे नरका जाते. तो ठरवणारा सुद्धा आणि तो नाही ठरवून लावू. तुम्हाला आम्हाला फोन येतात अनोळखी, महाराज कीर्तन पाहिजे. ठीक आहे, तुमचं गाव कुठं, अमुक ठिकाणी, तालुका अमुक ठिकाणी, किती किलोमीटर, 200 किलोमीटर. मग तुम्हाला किती द्यायचं. हे दोन्ही नरकाला. आम्ही जर सांगितलं एवढं दे म्हणून, तर पहिला सांगणारा नरकाला आणि दुसरा तो ठरवणारा नरकाला. हे त्यात भरपूर अजून चिंतन भरपूर त्यामध्ये. तिकडं आपल्याला वळवायचं नाही. फक्त मला एवढं सांगायचं आहे, आर्थ सुद्धा धर्मानं असावा. इथं कोल्हापुरामध्ये एक मंदिर आहे महाराज, मिरजकर तिकटीला. आणि त्या देवाच्या पायामध्ये असं पावदुक आहेत. कधी गेलात तर बघा महाराज. सर तुम्ही जाऊन या कधीतरी. तर 12 महिने वाचन चालू आहे आणि 1 तास भजन चालू आहे. त्यांची आख्यायिक आहे म्हणे, नंदवाळातनं देव पंढरपूरला चालले होते, तिथे विश्रांतीला थांबले. जुनं मंदिर आहे असं मागं सरून. आणि तिथं मी कधीतरी प्रवचनाला जातो. ऐकणारी माणसं आहेत ना, ती उठली म्हटलं की पाया पडताना 5, 10, 50 असं हातावर ठेवतात. मी म्हटलं काय हे. हो, आम्ही फुकट कोणाचं ऐकत नाही. तुम्ही काय मागितलं आहे आमच्याकडं, आम्ही तुम्हाला द्यायला देऊ ना. ह्यात व्यवहार तो देती घेतीचा नाही. द्यायलाच पाहिजे म्हणजे गोंधळ प्रसून बसला तर नरका जाते. अजून त्यात भरपूर चिंतन आहे. मला तिकडे वळायचं नाही. भगवान कृष्ण सांदीप ऋषींकडे शिकलेत. गुरुजी गुरुदक्षिणा मागा. मृत गुरुपुत्र आणिला, पवाडात वा केला गंधर्वासी म्हणून त्यांनी सांगितलं माझा पुत्र आणून, गुरुपुत्र आणून दिला. ही गुरुदक्षिणा. ती दक्षिणा जर यथोचित असेल तो भाग वेगळा आहे. आणि जर त्यात आसक्ती असेल, हे सगळं अर्थाचं प्रकरण फार मोठं आहे महाराज. तो अर्थ मला एवढं सांगायचं धर्मानं असावा. म्हणून तुम्ही जोडा म्हटलं. एकच अभंग आहे आणि तो सुद्धा लागू आहे कुणाला, गृहस्थ आश्रमी पुरुषाला. कारण त्याच्यावरती 4 आश्रम अवलंबून आहेत. आमचे बोळायकर गुरुजी सांगायचे. संन्यासी मधुगिरी मागा गेला, कुठं जाईल तो. जो घर बांधून राहिला आहे त्याला द्यायसाठी जोडा.
कोणी एखादा ब्रह्मचारी मुलगा आळंदीत शिकतो आहे, मधुगिरीवाडा, त्याला द्यायसाठी त्या सांगितलं आश्रमाला, कुणाला पुरुषाला जोड धन, बाकी कुणालाही सांगितलेलं नाही. पण कसं जोड, कसंही नाही म्हणून धर्माप्रमाणे उत्तम व्यवहार ठेवून, उत्तम व्यवहार तू कमवलायस त्याच्याविषयी अनासक्त राहा, कारण ते कधीतरी जाणार आहे, कारण ते नाशिवंत आहे. आणि अनासक्त राहू नको. तर उदास विचारे खर्च करी म्हटलं. कुठं खर्च करी, कुठं खर्च करी, त्यांच्या पुण्यतीत खर्च करी म्हटलं. हे वेश्येच्या अंगावर उधळणं म्हणजे खर्च करणं महाराज. उदास उच्चारण ज्या व्यवहारात खर्च करा पाहिजे त्या ठिकाणी खर्च केलं तर उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. म्हणून धर्मासारखा अर्थ असावा. याच्या पुढचा शब्द आहे काम. आता कामाविषयी मी काही जास्त सांगणार नाही, कारण तुम्ही भागवत वाचा. भागवतकारांचं मनोगत आहे, विवाह करून राहिलेला पुरुष सुद्धा गृहस्थाश्रमी ब्रह्मचारी आहे. पण त्यात त्यांनी काही लिखाण केलेलं आहे. त्या पुरुषाला काही दिवस वर्ज्य आहेत. अमावस्या, पौर्णिमा, एकादशी, दशमी, प्रतिपदा, हे जर तो दिवस वर्ज्य करून जर तो आपल्या आईघरात जर राहिला असेल, तो ब्रह्मचारी आहे. म्हणजे काम सुद्धा कसा आहे, धर्मान आहे. हे जर यथायोगी झालं तर मोक्ष लांब नाही ना आपल्याला. आणि तो मोक्ष जगात वाटत चाललेले आहेत. त्याला चौथा मोक्ष त्याला महात्मा म्हटलेला आहे. पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपली हाती, रिगाला भक्तिपंथी जगात येतून. असं असणार त्यांनी वर्णन केलं आहे की नामाच्या सहस्त्र नावाई अवधारी सजून या संसार येता रोझालो, प्रेमाची पेटी बांधून एकाच ये पोटी, मग आणले तटी सा विजयाची या, म्हणून एका भक्ता नाही एकही चिंता, तया ते समुद्रता अतिमी सदा. त्याला त्यांनी वर्णन केलं आहे. तात्पर्य यातलं असं आहे, त्याला कधीही भवभय नाही, म्हणून तिने भवभय देशोधडी चंचल चित्ताशी ठेवून या ठाई, संतांची पाहिली न व्हावी. नामाप्रती जगी साधन सोपे नाही, काही साधनं अवघड आहेत, काही साधनं सोपी आहेत. आता आपण अमृतानुभव विचारसागर ग्रंथ बघतो, ते विरळा ऐसा कोणी तुका त्याशी लोटांना आली. पर काहीसाठी काहीच जमत नाही, ते सर्वसमावेशक म्हणून एक साधन मानलेलं आहे. यारे यारे लहान सकळाशी येथे सगळ्याला नवं. हे कुठेही प्रमाण लोक लावायला. ते आमचे गुरुजी सांगायचे, सगळे पॅसेंजर उठले आणि ड्रायव्हरकडे गेले, टिरिंग दे. कशाला? सकळाशी येते. तिथं हो महाराज. आचार्य जेवण करतो, सगळे मीठ घेऊन गेले. आचार्य बाजूला हो, का? सकळाशी येते. कुठं बी माणसं लावली प्रमाण. नामस्मरणाला हो, सगळ्याला नाही महाराज. सकळाशी येते ह्यालाही म्हणतात महाराज. तुम्हाला आता कळलं असेल सगळं. फार वाक्य सर आहेत. एक साखरे महाराजांचं वाक्य आहे, पण आता आम्ही सांगतो आम्हाला फासाव देतील. आमचे साखरे महाराज काय सांगितले, आपल्या पाल्याला आपल्या आईनं आपल्या हातचं करून वाढायला पाहिजे. चूल म्हटलं, संस्कार आहेत, त्या हातात ताकद आहे आईच्या. आणि आपल्या मुलावरती संस्कार केले पाहिजे. अशी संस्कार करणारी जिजाऊ होती महाराज. शिवाचरित्र काढून बघा. सगळं सांगून काय होणार नाही आपल्याला ते, पण राजा असा होत नाही परत महाराज. आईच संस्कार आहेत ना. जो राजा तुकोबाऱ्यांच्या कीर्तनला येत होता महाराज, ताकद आहे तेवढी आपल्याकडे. काय संस्कार असतील. तो गर्भात असताना त्याची आई जिजाऊ शूरवीरांच्या गोष्टी ऐकायची, संतांची वचनं ऐकायची, ती त्याच्यावर संस्कार झालेत. म्हणून आता ते आताचे हे तुमचे हे गर्भसंस्कार हे पुस्तक नवं महाराज. माझ्याकडे पुस्तक मला मिळालं ते सर. घरोघरी ज्ञानेश्वर जन्म घेते. तुम्ही वाचा, ते सगळ्यांनी वाचा. त्यांचं म्हणणं आहे, लेखाचं कौतुक आहे. मी एकदाच वाचलं, मला मिळालं नाही परत ते. एकटाच ज्ञानोबा का ज्ञानी झाला, घराघरात ज्ञानोबा का जन्माला, त्याच्यात त्यांनी पहिलं लिहिलं आहे आईचे संस्कार आणि ते गर्भापासून संस्कार म्हणून पुढं वर्णन केलं आहे. अंजनीच्या तपासाठी नवा त्यांनी तपश्चर्या केली होती. महारुद्राले पोटी. मद भागवतामध्ये एक चरित्र आहे, ज्याला कोणाला संतती निर्माण करायचे आहे त्याने अगोदर पहिली तपश्चर्या केली पाहिजे.
आता ही तपश्चर्या वेगळीच असते, विषयांतर आहे ते, पण ती तपश्चर्या नव्हे, तपश्चर्या आपल्याकडून घडली पाहिजे तशी. तसा मुलगा पोटी येतो, हे संस्कार आहेत ना महाराज, म्हणून त्यांनी वर्णन करताना असं वर्णन केलं आहे. तिथं सगळ्यांचा अधिकार नाही, नामस्मरणामध्ये अधिकार आहे. 2 अभंग आहेत बघा, अजामेळा पापराशी नामी नेले वैकुंठासी. त्याची भागवतामध्ये चरित्र आहे. त्या अजामेळा कोण होता, ब्राह्मण होता, गळ्यामध्ये यज्ञपुत्र, सगळं ते चरित्र 1 तासभर त्याला चिंतन सांगायला लागल. आणि नाम जपले वाल्मिकाने फुटली टोन प्याला पाने, म्हणजे सगळ्यांचा अधिकार नामामध्ये आहे. नामस्मरणाला वेदाची मान्यता आहे. नाम जपयोज्ञ परम बाधू न शके स्नानादी कर्म, नाम हे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थे, कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे, आंघोळ नलगे तोंड धुवावे, राम म्हणता चाले यज्ञ पावला पावले. असं असणार नामस्मरण कसं घ्यायला पाहिजे, आवडीने गाई, आवडीने म्हटलं पाहिजे ना, विधीनं नव्हे, आवडीनं पाहिजे. म्हणजे माझ्या वडिलांची मिराशेगा देवा तुझी चरण सेवा, नाहीतर सहज वडिला होती सेवा म्हणून पूजत देवा, हे नव्हे. वडील देव पूजा करायची आता ना इलाज आहे म्हणून पूजतो, हे नव्हे, ती विधीत सेवा झाली. पण हक्कानं जरी हे आकाश वर पडो पाहे, ब्रह्म गोळभंगा जाय, ओढवान त्रिभुवन काय, परी तुझीचा समीपा हे गा विठोबा, ते सर्व काळ पाहिजे. गोविंद गोविंद मना लागल या छंद. महाराजांचे एक प्रमाण आहे, माझी मजा झाली अनावर सर्व काळ. माझी मर झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासे. याच्या नामस्मरणाविषयी भरपूर चिंतन आहे. आवडीने गाई सर्व काळ, चंचल चित्ताशी ठेवून या ठाई, संतांचे पायी लीन व्हावे. असं ज्याच्याकडून घडलं आहे, तुका म्हणे वंश धन्य त्याचा वंश धन्य आहे. कुळी कन्या पुत्र होती जे, राजेश नव्हे तामस नव्हे सात्विक. मग सात्विक विचार जर आपल्या अंतःकरणामध्ये वृत्तीत नांदायचे असतील तर सात्विक आहाराची गरज आहे. मग तुम्ही 14वा अध्याय काढून बघा, गुणत्रय विभाग योग. सत्वगुणाचा आहार, रजगुणाचा आहार, तमगुणाचा आहार. सत्वगुणाचा आहार कसा आहे, केशवा माधवा गोविंदा गोपाळा, अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणून सेवन करणं, वेगळं असणं, झमझमीत असणं, चमचमीत असणं, वेगळी ठिकाणी असणं, रोज बदल असणं रजगुणाचा आहार आहे. आणि सडलेलं कुजलेलं शिळं पाकं, म्हणजे तोंडानं पात्र निघत नाही, म्हणजे पाणी पित्यालं, नारी गोतांबील करी, आंबुला आंबुला खाय, असं वर्णन केलं. हे तमगुणाचं अन्नावर बुद्धी अवलंबून असते. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये आहाराला एक फार मोठं बंधन आहे. तेवढं जर कोणी पाळलं असेल तर वास्कर संप्रदायामध्ये ते सकाळ सकाळी काकडा एक हॉटेलला आला, अहो नाश्ता करा नाश्ता करा. मी असतोय पुढं पताकाला, मी थांबाय नाही, चौबदार म्हणतोय अहो थांबा की, काकडा चालू आहे, अहो ते नाश्ता करा म्हणतोय. मी म्हटलं हे बघा, झेंडा उतरल्यानंतर मग काकडा वळून मग थांबायचं आणि चहा नाश्ता, मग नंतर म्हणे की काकडा म्हणला. म्हणजे नाश्ता महत्त्वाचा, काकडा महत्त्वाचा नाही. असं असेल तर म्हणून मी वास्करांचं नाव का घेतो, अजिबात त्यांच्यात काही नाही. वाकडा पाय पडणार नाही महाराज. नेमान म्हणजे नेमान, थांबायचं नाही ना. मालक म्हणजे मालक, कोणतरी मालक पाहिजे भरायला महाराज. आमच्यात सगळंच मालक, नोकर सोडून काय चालतो आहे. मी त्याचं अनुकरण करतोय महाराज. 88 वर्षे मी चालतो आहे, म्हणजे आमची परंपरा आहे. तुमचे माझ्या आजोबाच्या काळामध्ये प्लेग आला, नाही वारी बंद केली, जाऊन आले. आतासुद्धा कोरोनामध्ये मागं पुढं व्हायला लागलं तर मी पांडुरंगात पाया पडलो, तुझा पत्ता काय ना, परंपरा नाही, मी घेऊन जाणार.
वाटलं अडवलं तर तिथनं मागं येईन, कुणीच अडवाय नाही, जाऊन वारी करून सुद्धा आलो. म्हणजे खंड पडू दिला नाही. तर भरपूर प्रतिबंध आले. वडील आजारी होते, मी निघालो पंढरपूरला, पाया पडलो, तुझी माझी शेवटचीच भेट, जायचं का नाही. मी म्हटलं 2 भाऊ तुझ्या सेवेला आहेत, काही घडलं तर मागं येतो, लगेच पुढे जातो, पण वारी चुकणार नाही. काही घडलं नाही तो भाग वेगळा आहे, पण निश्चय पाहिजे ना महाराज. निश्चय असेल तर परमार्थ, नाही तर मग लटक्यासाठी काय नाही. कितीतरी प्रमाण लिहिले आहे. तुका म्हणे नको वरपंग देवा, घेई माझी सेवा भाव शुद्ध. तुका म्हणे माझं कळते चाचणी, बडबडीची वाणी अथवा सत्य. आणि तुका म्हणे नाही निरसला देह, तो रे अवघे संसारिक. असं वर्णन केलं त्यांनी. तात्पर्यातलं असं आहे की असा जर मगापासून वर्णन केलं, याच्याप्रमाणे ज्याचं आचरण आहे, धन्य वंश म्हटलं. म्हणून कुळी कन्यापुत्र होती. भरपूर चिंतन आहे त्यामध्ये. नामदेवरायांना आपल्या पोटी यायसाठी दामू शेटी आणि गोनाई त्यांनी नवस केलं होतं. गोनाईने नवस केला, देवापुत्र देई मला, ऐसा पुत्र देई भक्त, ज्याला आवडी पंढरनाथ. देवा दे ना मानतो, खरं असा मुलगा दे, तू आवडला पाहिजेस. ऐसा पुत्र देगा गुंडा, त्याचा तिही लोकी झेंडा. कन्या ऐशी तरी देई, जैशी मीरा मुक्ताबाई. द्यायचं नाही ना, माझे निसंतन कर म्हणले त्यांनी. आणि अजून एक अभंग आहे, उभारला ध्वज तिही लोकावरी, ऐशी चराचरी कीर्ती ज्यांची, देहे निवृत्तना ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञानदीप्ती कळा. आज ही चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्यांची कीर्ती अजरामर आहे. त्यांचा वंश धन्य आहे. त्यापैकी एक आपला म्हणजे आदर्श जीवन जगणारे CS कुलकर्णी सर. तुम्हाला जास्त परिचय मिळाला, आम्हाला मिळाला. मी मग असं कबूल केलं अगोदर. मी भोगाव त्यावेळी सर्व्हिसला होतो आणि त्यावेळी तर भोगाव ते गजानन मंदिर होतं आणि गजानन मंदिरामध्ये सेवेसाठी प्रवचन, पहिल्यापास छंद असल्यामुळं कामानं सुटलं की जाऊन तिथं ऐकाय बसायचं. त्यावेळी त्यांचं एक प्रवचन मी ऐकलं. अतिशय सोज्वळ वक्तव्य, साधी राहणीमान, वाणीसुद्धा अशी परखड नाही. पण सांगताना त्यांनी बरोबर निवडलं होतं की तुम्ही बघा 13व्या अध्यायातल्या 7व्या श्लोकावरती जवळजवळ 249 ओव्या आहेत. ही महात्म्याची लक्षणं. आणि त्यातली सरांनी एक ओवी निवडली होती, जो महात्मा आहे तो चातुर्य आहे पर लपवतो आहे. चातुर्य लपवी, महत्त्व आहे पण ज्ञानोबरांचा तो आपलं हरव दाखवत नाही लोकांना महत्त्व. आमच्याकडे नाही महत्त्व, कारण आम्ही लापाय पुढच्याकडनं, असं त्यांचं नव्हतं. चातुर्य लपवी, महत्त्व हरवी. आणि पूर्ण ब्रह्मज्ञान प्राप्त असून सुद्धा पिशेपणे मिरवी जगा म्हणजे किंवा आवडून. जगात पिशाच अंतरी शहाणा, सदा ब्रह्मी जाणा त्याला निमग्न म्हटलं. त्यातलं सरांचं एक म्हणजे जीवन होतं, अनेकांच्या उपयोगी पडली. त्यांचा पुण्यस्मरण आहे, वेळेचं बंधन आहे, म्हणून त्यांचा वंश धन्य आहे. तुका म्हणे वंश धन्य त्या नराचा, ऐशा निश्चयाचा मेरू झाला. चंचल चित्ताशी ठेवून या ठाई, संतांचे पायली न व्हावी. ज्ञानेश्वर पाऊली तुका म्हणे वंश धन्य त्या नराचा. तुका म्हणे वंश धन्य त्या नराचा. तुका म्हणे वंश धन्य त्या नराचा. तुका म्हणे वंश तुका म्हणे वंश धन्य त्या नराचा. तुका म्हणे वंश धन्य त्या नराचा. म्हणे वंश धन्य त्या नराचा. तुका म्हणे वंश ऐशा निश्चयाचा मेरू
ऐशा निश्चयाचा मेरू झाला चंचल चित्तासे ठेवोनी आठाई चंचल चित्तासे ठेवोनी ठाई मेरू झाला ऐशा मेरू झाला चंचल चित्तासे ठेवोनी आठाई तुका म्हणे वंशा धन्य त्या नराचा तुका म्हणे वंशा धन्य त्या नराचा ऐशा निश्चयाचा मेरू झाला ऐशा निश्चयाचा मेरू झाला ऐशा निश्चयाचा मेरू झाला चंचल चित्तासे ठेवोनी आठाई चंचल चित्तासे ठेवोनी आठाई चंचल चित्तासी ठेवोनी आठाई चंचल चित्तासी ठेवोनी आठाई संताची पायी निभावे संताची पायी निभावे संताची पायी निभावे संताची पायी निभावे चंचल चित्तासी ठेवोनी आठाई
ठाई चंचल चित्ताची ठेवूनिया ठाई चित्ताशी ठेवून या ठाई संतांचे पायली न व्हावे तुका मनी वंशधन्य त्या नराचा ऐशा निश्चयाचा मेरू झाला चंचल चित्ताशी ठेवून या ठाई संतांचे पायली न व्हावे. त्यानंतर एक अभंग होईल. अभंगानंतर पुष्प फुलं कुणीही फेकायची नाहीत. हां ते सगळ्याकडे ताट करून ते सरांच्या फोटोवर ठेवायचे. कुणीही असं टाकायचं नाही. एक अभंग झाल्यानंतर मग फुल टाकायचे. विठ्ठल जय जय